हॅलो, मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की तुम्ही पण रोजच्या प्रमाणे अगदी मस्त आणि मजेत असाल। तर व्हिडिओ बघा मी रात्रीच्या वेळेला बनवत आहे, कारण रात्रीचे जेवण वगैरे झाले आणि जेवणानंतर मला काय काय रात्रीची तयारी करायला लागते, जेणेकरून सकाळी बघा आपली घाई गडबड होणार नाही आणि सकाळच्या धावपळीत आपला 10-15 मिनिटाचा वेळ पटकन वाचेल आणि तेवढ्या वेळात आपली दुसरी कामं देखील होतील। कारण बघा रात्रीची जर कामं आपण अशीच पेंडिंग ठेवली ना तर सकाळी खूप वेळ होतो आवरायला आणि सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनची पण गडबड, नाश्त्याची गडबड आणि आपलं कामं आवरायची की घरातलं स्वयंपाक वगैरे बनवायचं, त्यात खूप वेळ वाया जातो। त्यासाठी बघा रात्रीची जी क्लिनिंग आहे रात्रीच्या रात्रीच करून घेतली ना तर सकाळी अजिबात धावपळ होत नाही आणि अगदी निवांतपणे आपण आपलं काम आवरून रिकाम होतो। तर काय करायचं बघा, जेवणानंतर ना जेवढी भांडी आहे लगेचच रात्रीचं घासून टाकायची आणि भाजी वगैरे जर शिल्लक राहिलेली असेल तर ती भाजी एखाद्या डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायची आणि ते देखील भांडी लगेच घासायला घ्यायची। कारण तसंच कढाई वगैरे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी उठून आपल्याला परत ती एक्स्ट्राची जी भांडी आहे घासायला लागतात। त्यामुळे रात्रीच्या रात्रीला भांडी घासली तर सकाळी उठून जास्त कामाचं आपल्यावर प्रेशर पडत नाही आणि सकाळची कामं जी आहे पटपट होतात। आधीच आपल्याला सकाळी खूप सारी कामं असतात आणि त्यात रात्रीची जर पेंडिंग कामं जर असेल तर मग तर काय विचारूच नका, बराचसा वेळ ना आपल्याला रात्रीची कामं करता करता जातो आणि सकाळची कामं परत करण्याला बराचसा वेळ म्हणजे 1-1.5 तास आपला तिथंच वाया जातो। त्यासाठी रात्रीची कामं रात्रीच करून घ्यायची। तर बघा या ठिकाणी जेवढे भांडे होते सर्व माझे घासून झाले आणि जेवढा कचरा होता तेवढा सर्व मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा करून घेतल्या। पिशव्या बघा मी फेकून देत नाही, पिशव्यांचा खरंच खूप वापर होतो। अगदी कसल्याही पिशव्या असल्या तर तसंच ठेवते आणि त्या पिशव्यांमध्ये जेवढा कचरा रात्रीच्या वेळेला निघतो तेवढा सर्व मी एका पिशवीमध्ये जमा करते आणि लगेचच कचरा कुंडीमध्ये टाकते। आता ना मला किचन ओटा क्लीन करायचा होता, त्यामुळे जे स्टँड मी बाजूला ठेवते गॅसच्या शेजारी ते देखील उचलून साईडला ठेवणार आहे आणि मिक्सर वगैरे आहे ते देखील मी साईडला उचलून ठेवते। कारण रात्रीच्या वेळेला पूर्ण डीप क्लिनिंग केली ना तर जे काही झुरळ किंवा किडे वगैरे होतात ते होत नाही आणि झुरळ महत्वाचं म्हणजे बघा जे पाईप असतं गॅसचं त्या पाईपाच्या तिथनं झुरळ निघतात, त्यामुळे झुरळ होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेला छान अशी क्लिनिंग करायची आणि मस्त असं क्लीन असेल तर अजिबात किडे वगैरे निघत नाही। आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस तुम्ही क्लिनिंग करणार ना त्यावेळेस डेटॉल किंवा फिनेलचा वापर करायचा, म्हणजे वासाने ना तर अजिबात किडे वगैरे होत नाही। स्टँड आणि मिक्सर उचलून घेतल्यानंतर जेवढा सुक्का कचरा आहे तेवढा सर्व व्यवस्थित असं मी कापडाने काढून घेतला आणि त्यानंतर जे आहे कापडच ओलं करून मी सगळा किचन ओटा पुसून घेणार आहे। कारण जास्त काही खराब नाही, दिवसभर होतो 3 वेळा किचन ओटा जो आहे मी क्लीन करत असते। कारण सकाळी नाश्ता झाल्याच्या नंतर, दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेला 3 वेळा अशा पद्धतीने मी किचन ओटा क्लीन करते, त्यामुळे जास्त काही खराब नव्हता। फक्त जे पीठ आणि थोडंसं भाजीपाल्याचं जे आहे तेच कण किचन ओट्यावर पडलेले होते, त्यामुळे घासून न घेता फक्त पुसून घेत आहे। आणि कापड जर बघा तुम्ही अशा पद्धतीने सॉफ्ट स्पंजवालं कापड यूज केलं ना तर खरंच खूप छान किचन ओटा जो आहे तो आपला निघतो। जास्त जर गॅस खराब झाला ना तर खूप घासायला लागतं, त्यानंतर गॅस निघतो। पण माझा जास्त काही गॅस खराब नव्हता, फक्त पीठ वगैरे जे आहे ते सांडेल होतं, त्यामुळे गॅस देखील फक्त कापडाने पुसून घेतला आणि पटकन गॅस आपला जो आहे क्लीन झालेला आहे। त्यानंतर बघा गॅसच्या खाली जो कचरा किंवा पीठ भाजीपाल्याचं पडलेलं होतं ते देखील लगेच पुसूनच घेत आहे। रात्रीच्या वेळेला बघा अगदी आपण 10-15 मिनिटं दिले ना आपल्या किचनसाठी तर पूर्ण किचन जे आहे ते आपलं छान क्लीन होतं आणि सकाळी उठल्यानंतर जे आपलं छान फ्रेश किचन आपल्याला बघायला मिळतं ना तर खूप छान प्रसन्न वाटतं आणि सकाळी उठल्याच्या नंतर कामाला देखील आपल्याला उत्साह येतो आणि पटकन आपली कामं देखील पटपट अशी होतात। कारण जर रात्रीच्या वेळेला छान क्लीन करून झोपलं तर सकाळी उठून आपल्याला कामाला अजिबात कंटाळा येत नाही आणि आपण आनंदाने आपली सर्व कामं सकाळची ती पटपट करत असतो। तर भांडी सर्व माझी घासून झाली होती आणि गॅस आणि अर्धा किचन ओटा मला पुसूपर्यंत भांडी मी जी आहे ते किचन ओट्यावरच ठेवली आणि पुसून गॅस वगैरे पुसून झाल्याच्या नंतर भांडी सर्व जी आहे ती खाली ठेवली। तोपर्यंत पाणी छान भांड्यांमधलं निथळलं आणि किचन ओट्याच्या म्हणजे भांड्याच्या खाली जे पाणी होतं किचन ओट्यावर ते देखील मी लगेचच पुसून घेतलं। तसंच जर पाणी ठेवलं ना किचन ओट्यावर तर पाण्याचे जे डाग ना व्हाईट पडतात आणि लवकर किचन ओटा आपला जो आहे तो निघत नाही। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते देखील शेअर केलेलं आहे, कारण खूप क्षाराचं पाणी आहे आणि जे पाण्याचे डाग आहे ते निघतच नाही लवकर, त्यामुळे
कसे डाग काढायचे वगैरे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि म्हणूनच तुमच्याकडे पण क्षाराचं पाणी जर असेल तर भांडे घासून झाल्याच्या नंतर भांडी किचन ओट्यावर न ठेवता खाली ठेवता, जेणेकरून आपला किचन ओटा जास्त काय खराब होणार नाही. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे सर्व भांडी आणि किचन ओटा आपला आवरून झाल्याच्या नंतर बेसिंग जे आहे ते आपण आठवणीनं घासायलाच पाहिजे. एक शेवटचं भांडं समजून आपण बेसिंग देखील आपलं जे लगेचच्या लगेच घासून घेतलं पाहिजे. आणि बेसिंग घासून झाल्याच्या नंतर जो नळ आहे आपला किचन मध्ये असतो तो देखील मी लगेचच घासून घेत असते, म्हणजे बघा जास्त काय खराब होत नाही. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं पाणी जास्त क्षाराचं असल्यामुळे पूर्ण व्हाईट डाग जर पडले ना तर खरंच खूप मेहनत असते आपल्या त्यामागं, कारण ते डाग निघतच नाही लवकर. त्यामुळे वेळच्या वेळेला जी कामं आहे ती पटपट केली किंवा मग वेळच्या वेळेला कामं केली ना तर जास्त आपल्याला घासाघासीची कामं करायला लागत नाही. त्यामुळे नळ आणि बेसिंग मी लगेचच भांडे झाल्याच्या नंतर सर्व व्यवस्थित असं घासून घेतला. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी माझी सकाळची तयारी चालू झाली. सकाळी आपल्याला काय भाजी बनवायची याचा विचार ना आपल्याला रात्रीच करून ठेवायला लागतो, कारण सकाळी उठून आपल्याला टिफिनची देखील गडबड असते. आणि त्यासाठी बघा रात्री जर आपण विचार केला ना सकाळी यामध्ये आपला वेळ वाया जात नाही. आणि जर तुम्हाला अशीच कडधान्य वगैरे त्याची भाजी जर बनवायची असेल तर ते आपल्याला रात्रीच भिजत घालायला लागतं, त्यानंतर सकाळी आपण ती भाजी करू शकतो. नाहीतर मग सकाळी आपली खूप गडबड होते आपल्याला काय भाजी बनवायची, त्यातच आपला 5-10 मिनिटाचा वेळ जो आहे तो वाया जातो. तर मला सकाळी मटकीची भाजी बनवायची होती म्हणून मी मठ छान असे धुवून घेतले आणि बघा एका डब्यामध्येच भिजत घातले. त्यानंतर बघा रोज संध्याकाळी ना मी झोपायच्या आधी बदाम वगैरे भिजत घालते, कारण सकाळी उठून आम्ही सर्व ते खातो. मला 3, त्यांना 3 आणि मुलांना 2-2 असे टोटल 10 बदाम रोज संध्याकाळी मी भिजत घालत असते. आणि बदाम खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितच असेल. आणि त्यातल्या त्यात जर बदाम रात्रीच्या वेळेला भिजवले आणि सकाळी उठून खाले ना तर त्याचे खरंच खूप फायदे आहे. बदाम मध्ये ना व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए हे जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे बघा व्हिटॅमिन ई ही आपले स्किन चांगलं ठेवण्याचं काम करतं आणि व्हिटॅमिन ए जे आहे ते आपले कोलेजन वाढवण्यासाठी मदत करतं. बदाम खाल्ल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ना छान असा ग्लो येतो, म्हणजे मस्त स्किन आपली दिसते चमकदार. आणि आपली जी हाडे आहे ना ती देखील मजबूत होण्यास मदत होते आणि अजून बरेचसे फायदे आहे बदाम खाल्ल्यामुळे. तुम्ही जर खात नसेल ना तर नक्की खायला सुरुवात करा, खूप छान आहे, हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी. तर आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने होता. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर पुढे घंटीचं बटन तुम्हाला दिसतच असेल ते देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला ज्या त्या वेळेला लगेचच बघायला भेटेल. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.